बघू शकतो की आम्ही आलो आहेत मेन असं पॉइंट आणि आम्हाला अजून तिकडे जायचं आहे. असं व्ह्यू आहे, असं इकडनं जायचं आणि इकडे खाली पूर्ण दरी आहे. अरे तू त्या गाईड आमच्या सोबत आहे, मेन म्हणजे संकेत सुरू आहे. आणि ते बघू शकता असं आपल्याला जायचं आहे आणि तिकडनं असं वरती तुम्ही व्ह्यू बघू शकता तर पूर्ण दगड आहे आणि इकडे खाली बघू शकता तर एकदम खोल दरी आहे. किती फूट असेल आय थिंक, किती फूट आहे सर? आणि हा आमच्या सोबत आहे एक, आणि ती जी आहे पुढे चालते ती 5-5 मिनिटांनी थांबत 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 चालत आहे. तर तिच्या डॉक्टर साक्षी, त्यांना ऑक्सिजनची कमी येते. ती आपण सिलेंडर नाही हा, त्यांना ऑक्सिजन देण्यासाठी आम्हाला 2 मिनिटं त्यांना रेस्ट द्यावा लागतो, तेव्हा ते ऑक्सिजन भरतात आपल्यामध्ये आणि पुढे चालू शकतात. इथे बघू शकता तुम्ही फोटो शूटिंग चाललेलं आहे मित्रांचं. तर आपण आपल्या डेस्टिनेशनवर जात आहोत. असं घ्यायचं कसं त्या खाया त्या खाया साक्षी हा लय महाग आहे, त्या पण झाला ते काय येऊ दे, हे झपाझप चढणार आहे. अकाउंट टाकली पकडा पकडी घ्यायचा आहे. आलं 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 आलं. राम 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 राम. हे व्ह्यू भारी येतोय तुमचा, थांबा असंच फोटो काढतो. ओके, भेटणार नाही तुम्हाला, तुमचं जाऊ, तुम्ही उभे राहा तिथे. बाजूला तर होऊ दे तर काढणार मी कसं काढणार तर इथे बघू शकता आपण आलेलो मंडळी. हात नाही दिला मी उतर हात पकडला. तिकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता. आपल्याकडचे 2 जण आहेत ते तिकडे, म्हणजे आमच्यापासून थोडं 100 मीटर अंतराच्या वरती ते दूर आहेत. कारण आम्ही इथे मागे राहिलो, कारण कसं आम्हाला थोडं सगळ्यांना घेऊन जावं लागतं. त्यामुळे इथे आमचे सर आहेत पाटी, संकेत सर, की ते सगळ्यांना सांभाळून घेत जात आहेत. बस इथे बघू शकता तुम्ही काय व्ह्यू आहे तो. पूर्ण असे दगड आणि एवढीशीच फक्त जागा आहे जिथून तुम्हाला इथून जावं लागेल. थोडं उबड धोबड अशी जागा आहे. 7-8 ट्रॅकिंग केलेलं आहे आमच्यापेक्षा, तर माझा तर दुसराच आहे, पण यांचा हा एक काय सुळका आहे आणि तिकडे पुढे जाऊन आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळेल. तो चला आपण बघू. कोणता आहे तो दरवाजा तिकडे? तू तिकडे गेला सांग. ओके ठीक आहे. तर मॅम आम्हाला तिकडे असं सस्पेन्स, तर पुढचा तो दरवाजाची माहिती ते आपल्याला तिकडे देतील. तर आपल्याला पाऊस खूप आला तर हा पाऊस खूप तर जावं लागेल, नाही तर तुम्ही डायरेक्ट तिकडनं खाली येणार. मालवणी बोल ना. तर मॅडम आमचं वर ते जात असत, त्यांना वरती पोचवण्याची जिम्मेदारी आमच्या. गडावरती पोचवण्याची जबाबदारी. हे नालायक पोर असत, ते काय पण बोलत राहतात, त्यांना समजणार नाही. मॅडमची टेर खेचतात. नालायक पोर. काय तुम्हाला काय बोलायचं आहे? दाखव ना समोरचा भाऊ. चला रे इथे इथून सावकाश चालावे. थांब, चलो ब्लॉगर नीट या. चला रे पुढे. काकू येतय ना रे नीट. चला हे बघ,
येतो येतो ए, संख्या भारी येतात शूट आहे ना. मशी परत असं सांगत होतं घालू शकतो मी पाहिजे काय माहिती. आता पाण्याचं धरा थोडा थोडा वाहत आहे आणि वरती तुम्ही बघू शकता असा व्ह्यू आहे. हा? असा व्ह्यू आहे भाई, व्ह्यू बघे रे भाई व्ह्यू. मॅडमांना गडावर जायचंय पण 4 पावलं 4 शिड्या चालतात आणि 4 वेळा ऑक्सिजन घेतात. 8 वेळा बोलला असतं तर जरा कंपेअर झालं असतं. तर यांका आता वर जायचं आमच्या ढाका नुक. जर मॅडम खाली आल्या तर आम्ही डायरेक्ट वर. चला मॅडम. शिंदे शिंदे ते तिथे फोटो काढताना मध्ये त्यांची ग्रीप बसली नाही तर एकदा पडलेले आहेत लावणार, तर त्यांच्या पायाला थोडं लागलेलं आहे. मग त्यांना काकडी देऊन आम्ही परत एनर्जी दिलेली आहे. घेते मध्येच. तर बघू शकता इथे काय व्ह्यू आहे. संकेत आपल्यासोबत. संकेत काय वाटतंय तुला की आपण काय नाही मला फक्त एवढं एकच वर आहे. टेन्शन आहे बाई, साक्षी वरपर्यंत गेली पाहिजे पहिली. ओके, तर बघू शकता आपले जे त्यासाठी आपण एवढं मागे थांबलो. सफर सह्याद्रीचे जे गाईड आहेत त्यांना किती गाईड हे सावकाश काळजी आहे मुलांची की ते वरती माझ्यावरती पर्यंत जबाबदारी दिलेली आहे ती किरण ओके. सरने आणि ती त्यामुळे तुम्ही मला ती पार पाडावी लागणार आहे. मला ते असं टाळून चालणार नाही. बरोबर सर्वांना आहे. सोबत पण घेऊनच तुम्ही जावं असं लागेल. काय बोलू शकता की तुम्हाला असे जे असतात जे म्हणजे त्यांना चालायला जमत नाही ए, चल. अरे चल. या बा. त्यांना- हिला ऑक्सिजन द्यायला लागतंय म्हणजे थांबून राहते. त्यांना एनर्जी देण्यासाठी तुम्ही काय करता इतकी वर्ष की तुम्ही 3-4 ट्रॅक केलेले आहात हा? नाही तिला ते जसं तिला झेपतं तसं ती चालते हळूहळू. ओके, म्हणजे तुम्ही सांभाळून घेता. पण तिने ते भरपूर ट्रॅक असे केलेले आहेत. ओके, म्हणजे तिला आता सवय झाली आहे. हा सवय झालेली आहे पण ती दमते. अच्छा. पण तिने ती एक जिद्द ठेवलेली आहे म्हणजे की किती काही काय होऊ दे. हळू झाले तरी किती हा, लेट झालं तरी तरी मी ते जाणारच. वरती चढणार गडावर. Yes, बरोबर. म्हणजे ते त्यांच्यामध्ये ती हा ती एक जिद्द तिने जिद्द. चिकाटी अशी. मी आमच्या डेस्टिनेशन वर पोहोचत आहे ते म्हणजे असा व्ह्यू, मेन असा व्ह्यूचा पॉइंट तुम्हाला बघायला भेटेल. थांबा मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट थांबा. बघू शकता तुम्ही काय व्ह्यू बघू शकता. हा कठीण असा प्रवास आहे. नाही तर इथं रे. आता पण इथे पकडणार आहोत. एक पाय इथे, एक इथे बस. ओके, आता आपले बाजूचे जे मंडळी आहे साक्षी येते तिथं हे कर. आणि जो आपला जो सहकारी आहे एक शुभम म्हणून तो राहिलाय पाठी, जो तिला हेल्प करून वरती घेऊन येतोय. शुभम तुझं संकेत सर आभारी आहे. सुखरूप घेऊन येतो. तर इथे व्हिडिओ करत आहेत तुम्ही बघू शकता. तिकडे व्हिडिओग्राफिंग चालू आहे. आम्ही जे आलेलो ते आमच्या 4 पावलांवर आमचं डेस्टिनेशन आहे. 4 पावलांवर आमचं डेस्टिनेशन. खोल आहे ते दाखव ना थोडं. हो, हे तुम्ही इथून जर खाली गेलात तर तुम्ही वर येणारच नाही सर. विषय संपला ना. खाली गेला तर आणि ही खाली गेली तर खालच्या खाली बॉडी. ही खाली गेली तर काय म्हणतो. तिकडे आपली मंडळी आहेत बघू शकता, साहिल वगैरे. इथे आपला भाऊ आहे, फोटोशूट चालू आहे. नाला सोपाराचा डॉन आहे, ज्याचा दुसरा असं होऊ शकतं. हे आमचे सर आहेत करता धरता. अबे इथे फोटो राहिला. तर आता मी तुम्हाला आमच्या ग्रुपचं इंट्रोडक्शन देतो, जे आमचे मेन कार्यकर्ते आहेत. डेस्टिनेशन वर आपले फायनली रीच झालेली आहे. डेस्टिनेशन टाळ्या 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 डेस्टिनेशन वर आले. टाळ्या. फायनली साक्षी खडतर असा प्रवास करून ती वरती आलेली आहे, खूप असं हार्डवर्क करून. तर तिच्यासाठी अरे पण चांगलं. बोल. तर आता अशा प्रकारे इथे पाण्याचे टाक आपण बघितलेले आहेत ओके. आणि आपण पुढे जातोय आता. जाता मॅडम आपल्याला माहिती देणार आहे.
ते सस्पेन्स ठेवतात. मागे पाण्याचे ओके 7 टाक होते. हा त्यामध्ये आपण गड उतरतोय. नाही अजून चढतोय ना आपण. आमची गडाच्या दिशेने असं बघू शकता तुम्ही, काय लोकेशन बघू शकता काय दिसतंय ते. हिरवगार असं रान आहे. गडावर हा इथून तुम्ही जेव्हा जाणार ते ग्रिपचे तुझ्या अंगावर येणार आहे. शूज चांगले घालून या आणि तिरके पाय टाक. शक्यता असं ते जे मेंबर आहेत जे तुम्ही बघताय व्हाईट शर्ट वाले ते असं पडलेले आहेत ना डुबुक करून. आम्ही अपेक्षा करतो की ही पडेल, पण ही नाही पडत. पण ती सारखी तिची बहीण बहीण आहे पडते ती. जो आपला एक नव्हतं एकदा सावरलेलं पडण्यापासून. बोललो ना हे इथं खाली आहे. काय त्याच्या वाटेने वरती आलो. त्रिंबक दरवाजाची वाट म्हणजे मेन जो दरवाजा बघितला म्हणजे गडाचा एंट्रन्स गडाची दर्शनी बाजू महादरवाजा जो कोणता होता त्रिंबक दरवाजा. त्रिंबक हा त्याच्यानंतर आपण त्रिंबक दरवाजातून वरती आलो. काय बघितलं? 7 काय बघितलं? हा नेड म्हणजे काय की डोंगराला पडलेली एक आरपार भेग म्हणजे नेड. म्हणजे ते जे नेड आहे ना ती गडाची सर्वात उंच जागा आहे. म्हणजे 4200 फूट हा गड आहे रतनगड. तर ते काय करतो 4200 फूट सगळ्यात उंच जागा म्हणजे नेडा आहे. आणि तिथे म्हणजे हवा वगैरे खूप छान लागते सगळ्यात उंच जागा असल्यामुळे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे नेडातून खाली उतरल्यानंतर आपण काय पहिलं बघितलं? भुयार टाकं होतं ज्याच्यात आपण संकेत सुर्वे वगैरे गेले होते बरेच जण. काय बघितलं तुम्ही आतमध्ये? पाणी होतं आणि 2 अशा एक 15-16 पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये. आणि जवळजवळ 500 माणसं बसतील. तुम्ही खाली नाही गेलात नाही. पूर्ण खाली गेलात ना तर कळेल की 500 माणसं बसतील एवढी जागा आहे त्याच्यामध्ये. आणि भुयार टाका आहे ते 12ही महिने पाणी असतं त्याच्यातून. त्यापासून त्या स्पॉटपासून पुढे आल्यावरती एक सप्तमातृका नावाचं हे होतं म्हणजे 7 पाण्याचा समूह होता टाक्यांचा. त्याला सप्तमातृका बोलतात. जे आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र पाण्याच्या म्हणजे जलदेवता ज्या बोलतात अजूनही पूजन केलं जातं त्याचं. सप्तमातृका म्हणजे हम्पीत वगैरे तुम्ही कधी गेला असाल म्हणजे हम्पीला गेला असेल तर म्युझियम मध्ये वगैरे त्याच्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील. सप्तमातृका बघून झाल्यावरती आपण कुठे गेलो? जिथे प्रवरा नदीचा उगम होतो. ठीक आहे. प्रवरा नदीचा उगम ज्याला अमृतवाहिनी सुद्धा म्हटलं जातं. त्याच्या म्हणजे पुराणातल्या कथात तू सांगेल तुषार वगैरे किंवा मी पण सांगेल. तर ते बघितलं. ते 12व्या शतकातलं आहे म्हणजे 1200 वर्ष जुनं. तेव्हा काय तेव्हा झांज नावाचा राजा इथे होता. सो त्याने ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये टोटल 12 मंदिर बघायला चालू घरी नाही. अच्छा घरी जाणार आहेत मॅडम. ओके मॅडम हॅपी जर्नी. तुम्ही घरी जाणार आहे आम्ही बघायला जाणार. नाही आम्ही वर जाणार आहोत गणेश दरवाजा. आम्ही तिकडनं बघून आलोय. आम्ही इकडे बघायला. ओके मॅडम इकडे बघायला जाणार आहे. चला पुढे चालत राहूया मंडळींनो. तिकडे व्हिडिओ काढण्यासारखे. ओके चला पुढे चालत राहूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती आम्हाला ते घोषणा देत आहे. अरे तुमचं आमचं नातं काय? जय नमो पार्वती पते. पुढचा माणूस जर तुम्ही कोणा याला ओळखत असाल तर तुम्ही याला चॅनल मध्ये बघण्यासाठी रीच करा इथे. लागला तू आला लगेच चॅनल गणेश माळी ज्यांनी बघू शकता त्याची छडी किती घेतला आत्ताच पण अजून तुम्ही बघू शकता. सोलापूरचे कोण असेल तर त्यांना कुठे गेले रे? आम्ही समोर इकडे गावचे आहेत सर्वजण. कोकणातल्या मुंबईची नको मुंबईची कोणी नाहीये. कुठं थोडं खिशात आहेत तर पण बघू शकता व्ह्यू आहे. चले इथे असं last track. रानातून चालायचंय. तिकडे आजोबा बघू शकता तुम्ही दिसत आहेत ते कसे जात आहेत. या वयात पण ते लास्ट ट्रॅक भाग साईड आपल्याला लीड करत आहे. ये धाव की हे मस्त येत आहे ना. अबे साक्षी ह्या मॅडम आहेत त्या पण फास्ट ट्रॅक करतायत. ते लवकर गड चढत आहेत आणि पुढे जाऊन बसत आहेत आणि विश्रांती घेत आहेत. त्यांच्याबरोबर अजून एक मॅडम आहे ते कुठे दिसत नाही. आहेत ना भाई मागे ते नाही रे यांच्यासोबत ही घोषणा देते ती ना हात मागेच तू मागे आहे.
आणि त्या बोलतात की आपल्या ब्लॉग मध्ये माझी जी मी तुम्ही व्हिडिओ केला ते टाकू नका. हा मॅडम तुमचे नाही टाकायचे डबल रिप्ले दाखवणार ते. हा मॅडम तुमचे नाही टाकायचे व्हिडिओ. यांचे नाही मागे आहेत ना कोण मागे अभि त्या मागा. हे आता आपण गणेश दरवर्षी हा पण मॅडम तुम्हाला मजा येते इकडे हो मॅडम. बरोबर बरोबर. ये राईट से अरे थांबा जरा खाली जाऊन तरी होती ते बघू तरी काय. कंटेनर मागा आहे. कंटेनर मागे आहे आणि आपले फास्ट सर्व्हिस जे म्हणजे लवकरात लवकर गडावर पोहोचतात आणि ते पुढे येऊन विश्रांती करतात आणि आमच्यासाठी ते थांबतात 10-15 मिनिटं ते आम्हाला पाठवून यावं कारण हे सर्वजण आहेत ते तिकडे बघू शकतात ते फास्ट चालत आहेत हे सर्वजण आणि इकडे येऊन फोटो असे काढतात. हा आपला भाऊ आहे तर ये ना आणि बोल काय वाटत तू एवढा 3-4 तासाच्या प्रवासानंतर आपण इथे आहोत. तुम्ही बघू शकता साक्षी असं वेगळं असं ऍडव्हेंचर करत आहे. कुठून जात आहे ते बघू शकता साक्षी. तुला मालवणी आवडत ना हे बघ आले. साक्षी खै न गेला बघ एवढासा बीळ होता पण त्याच्यात गेला. अरे थांब अच्छा हे दोघं वाटतं आय थिंक फास्ट ट्रॅकर आहे. मालवणी आहेत. मालवणी आहात तुम्ही हो चला पटकन. आपण मालवणातलाच आहे. हा हे पाणी इथंच मुरतोय आणि तिथून खाली जातोय. आपण जात आहे भाऊ तिकडे. आली थांब. ते पण येत आहेत वरती तर तुम्ही बघू शकता. बघू शकता. ही घाबरली, click नाही झाली. हा मॅडम एक सेकंड अच्छा, तर ह्या इकडनं फोटो काढतात काय ही स्टिक पकड बाबा. अरे पण चांगलं आहे. तर आता अशा प्रकारे इथे पाण्याचे टाक आपण बघितलेले आहेत ओके. आणि आपण पुढे जातोय आता. जाता जाता मॅडम आपल्याला माहिती देणार आहे ते सस्पेन्स ठेवतात. मागे पाण्याचे ओके 7 टाक होते. हा त्यामध्ये आपण गड उतरतोय. बघ आम्ही नाही अजून चढतोय ना आपण. आमची गडाच्या दिशेने असं बघू शकता तुम्ही काय लोकेशन बघू शकता काय दिसतंय ते हिरवगार असं रान आहे. गडावर टाकलेलं आहे. हा इथून तुम्ही जेव्हा जाणार त्या ग्रिपचे तुझ्या अंगावर येणार आहे. शूज चांगले घालून या आणि तिरके पाय टाक. घसरून पडण्याची शक्यता असं ते जे मेंबर आहेत जे तुम्ही बघताय व्हाईट शर्ट वाले ते असं पडलेले आहेत ना डुबुक करून. आम्ही अपेक्षा करतो की ही पडेल, पण ही नाही पडत पण ती सारखी तिची बहीण बहीण आहे पडते ती जो आपला एक नव्हतं एकदा सावरलेलं पडण्यापासून. शक्यता उभं हे तोंड बुडव आतमध्ये तोंड बुडव याच्यात. तर 4 तासाच्या प्रवासानंतर आपण आलोय या लोकेशनवर. अजून आपल्याला तिकडे जायचंय वरती तो व्ह्यू वर क्रॅक करा. अरे बाय हे बघ 3 तासाच्या प्रवासानंतर हा आपला व्ह्यू आहे फायनल. ही आपली टीम आहे. ही आपली टीम आहे. हा आहे तो आपला ग्रुप. आपल्या संकेत भाऊनी जोडून ठेवलेली माणसे आहेत. त्यांचे म्हणजे मेन कार्यकर्ते ते हे आहेत जे मेन करता धरता माणूस बघू शकता काय व्हावं. ते बघू शकता उत्साही कार्यकर्ते असे ह्या आहेत. ते असेच गेल्या काही लोक नाही. मोठा युट्यूबर आहे आपला. मोठा युट्यूबर आहे म्हणून त्याने स्टिक पण आहे आता मोठी घेऊन आलेले.
संकेत तू काय बोलू शकतो ते मॅडम अजून तिकडेच आहेत. ते मी आता थोडं किरण सर आहेत ना त्यांच्याकडे ते काम दिलं वरती घेऊन येण्यासाठी. ओके मी मगाशी आणलं तिला एवढं, हा आपण आपलं ते काम केलं पण की काही तिला करून पण तिला दरवाजापर्यंत. तो 5-5 मिनिटांना ऑक्सिजन द्यावा लागतो आपल्याला. ओके त्यासाठी किरण सर थांबलेले आता, हो. ते घेऊन येतील तर त्यांना. किरण सरांना आपल्याला एवढंच सांगायचंय की नेक्स्ट टाइम येताना असे जे कोण आहेत पर्यटक त्यांच्यासाठी ऑक्सिजन घेऊन या. म्हणजे त्यांना चढायला ते पटापट येऊ शकतात पण आणि वेळ पण वाचवू शकतो आपला. हा बोला संकेत सर. आणि ही तिची दुसरी बहीण आहे. ओके ही पण तशीच आहे, पण थोडी ती चढते. हा तिचा लास्ट ट्रॅक असणार आहे. अच्छा त्यानंतर ती परत येणार नाही कधी. ओके तिने आता मनात ठेवलेलं आहे करून. म्हणजे तिला जो पहिलाच असा ट्रॅक दिलाय तो कठीण ट्रॅक दिलेला आहे वाटतं. ती परत येणार नाही आता. ओके तिने ठरवलं नाही मनाशी की आणि मी त्या- नाही येणार. त्या मॅम काल बोलू शकता की ते एवढ्या 7 ट्रॅक केल्यात असं म्हणजे ऑक्सिजन. त्यांनी ती जिद्द ठेवलेली आहे की मी किती दमले काय झाले ते मी हा पुरा ट्रॅक कम्प्लीट करणार. आणि नेक्स्ट प्लस नेक्स्ट पण मी जाणार. ती नेक्स्ट ट्रॅक रायगड करणार आहे. रायगड झालाय ना तिचा. परत ती करणार आहे. ओके तिला आवड आहे ती ट्रेकिंगची. ओके तशी हिला नाही आहे. ही लास्ट आहे. ओके ही नाही येणार. आता बोलते येणार आहे पण नेक्स्ट थांबा ना हळू यावा. मला माहित आहे. तिने मला पर्सनली सांगितलं होतं मी नाही येणार. बोलायचं नसतं. कोकणातले असत सर्व रत्नागिरीचे माणसं आहेत. संगमेश्वर रत्नागिरी संगमेश्वर वाले आहेत. चला भाऊ. ओके भावा चलो बाय. हाय लाईफ विथ ओमकार या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही दिसून जाल. लाईफ विथ ओमकार ओके सबस्क्राईब करा. तुम्ही लोक बघू शकता हेच जे पॉइंट आहे. काय व्ह्यू बघू शकता. जो पण व्हिडिओ काढतो ना त्याचे पाय थरथर कापत आहेत सध्या. ओके ब्लॉग काढतोय पण 2 पायावर उभा आहे आणि इथे आलेला आहे. दाखव जरा हे चढून. संकेत सर तुम्ही या पुढे. संकेत इथे हिने घोषणा दिली होती. बोला. हा हिने घोषणा दिली. मॅडमने घोषणा एकदम अप्रतिम अशी दिलेली. मन असं प्रसन्न केलेलं. तर आता आम्हाला हे जो डेस्टिनेशन आहे जो तुम्ही बघू शकता असा इथे हा असा बोगदा पडला आहे. कारण इथे काय असतं की हवाचं जो प्रमाण असतं ते जोरात असतं. हवाचं प्रमाण जोरात असल्यामुळे कसं ते इथे असे खड्डे पडतात. कारण इथे एवढा मोठा भार असा मध्ये असं कोण खणून तर घेऊ शकत नाही. तर तुम्ही बघू शकता हा लोक इथे सर्वजण बसली आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण इथे हवेचं प्रमाण अति वेगाने असतं. तर आपला डॉगेश बाय पण इथे वरती डेस्टिनेशनवर आलाय साक्षी आली आहे. आणि फायनली साक्षी पण आपल्या डॉगेश बाय सोबत फोटो काढला. किरण सर आणि तिला जे मी काम करत होतो तेच काम आता किरण सर करतात. ओके. ती फायनली आलेली आहे तिथे. पण अजूनही आपलं अर्ध काम झाले आहे. तिला अजून डेस्टिनेशनवर पोहोचवलेलं नाहीये. जास्त आहे ना त्याच्यामुळे क्लिअर नाही. हे थांब थांब. हे फोन दे. हा, करतोय त्या व्हिडिओ. दिसतंय का धुका मागाशी काढायला होता. धुका नव्हता तेव्हा आता आलाय धुका. पुराण्या काळामधली राणी साहेब इथे उभी राहिली आहे आपल्या दरवाजावर. तिथे टाका बा पाण्याचं जाऊन बघू ना पटकन. पाण्याचा टाका आहे तिथे. पाणी घेतला पाहिजे. चला ए भाई. इथे बघू शकता तुम्ही काय आहे. बघू शकता साईडला आम्ही जर इथून ढकललं तर साईड डायरेक्ट खाली जाणार. अरे बाय व्ह्यू दे. तर काय वाटतंय तुम्हाला लोकेशन. काय नाही एक नंबर खतरनाक वाटतं म्हणून मी मस्त बसलो इथे वारा खात. तुम्ही जाऊ शकता. तुम्ही जाऊन या पुढे. ठीक आहे आम्हाला तुमचं मनोगत घ्यायचंय. नाही नाही माझं म्हणून नंतर किंवा आता तुम्ही जाऊन या ते आम्ही उगमस्थान बघून येऊ नदीचं. हा तुम्ही पहिलं उगमस्थान बघून या नंतर आपण बोलू. 2 शब्द मी तुमच्याशी बोलणार आपले हे कुठे गेली. साक्षी आलेली आहे आणि चला आलेली आहे. अरे व्हिडिओ चालू आहे.
नाही फोटो नाही. फोटो नाही होऊ शकत. फोटोसाठी तुम्हाला दुसरा पॅसेंजर पकडावा लागेल. आगे बढ़ेंगे. हे, last track आणि ही last हॅशटॅग पडलेली. चलो ये. चला येतो. अरे हा फुल घेऊन आलेला आहे आपल्यासाठी. क्या करणार? आणि ब्लॉगर आगे हे ब्लॉगर आलेले आहेत. त्यांना सोलापूरची कोण असेल तर लक्षणात घेऊन या. आणि हे आपल्या मालवणचे मॅडम आहेत. म्हणत होत्या की माझी व्हिडिओ टाकू नका, पण आम्ही रिप्ले म्हणून टाकणार. ओके, ह्या मॅडम खूप खुश दिसत आहेत. आम्ही काय कट करणार नाही, आम्ही रिप्ले दाखवणार डबल आहे. मॅडम खूप चपळ आहेत, पटापट चालत आहेत, पण आता कुठे पाठी राहिलेले आहेत कोणत्या मॅडम? तुम्ही दोघी. आणि आमच्या आता आम्ही जमलोय. दमले आहेत. तुम्ही पण दमलायत का? कुठे गेली? तुम्ही पण दमलात? तर कसं वाटतंय तुम्हाला? आता 3-4 तास प्रवास केला. मजा येते? सर्गात आल्यासारखं. अरे कशात? सर्गात. वाय आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? आम्ही अटकलो रे. तिथंच आहे ना. काही नाहीये पुढे. पुढे काही नाहीये. एवढा का कोणी? थोडं पुढे जावा. हे थांबा नाही ऐका. हा सर सांगितलं ना आता प्रवरा नदीचा इथे नंतर गे रे उगम झाला. व्यवस्थित घे मी उभं राहणार असं पाणी भरून घ्यायचं काय? हे पाणी घ्यायचं होतं पियाला. पिऊ शकता. ते कोण नाही, ते दाखवू आधी. चल, असं स्वच्छ असं पाणी आहे इथे. जाऊया. सपोर्ट.